नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 7 डिसेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे, हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्टी आहे. नक्षत्र धनिष्ठ आहे, योग व्याघात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 6:56 ते 8:16 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:54 ते 12:42 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:37 ते 10:57 आणि यमगंड काळ दुपारी 1:39 ते 2:59 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आजच्या दिवशी रवी आणि गुरुचा प्रतियोग होणार आहे. शनी आणि बुधाचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. आजच्या दिवशी मंगळ जो आहे तो आजपासून वक्री असणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर अष्टमातला जो रवी आहे हा प्रतियोग करत आहे. अष्टमातल्या बुधाबरोबर लाभातला शनी केंद्रयोग करणार आहे आणि चतुर्थामध्ये मंगळ जो ग्रह आहे तो आजपासून वक्री असणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र आर्थिक व्यवहाराच्या संदर्भामध्ये काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. आर्थिक व्यवहार चुकण्याची शक्यता येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जास्त प्रमाणात राहील. याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये येणाऱ्या जवळजवळ 1.5 महिन्यामध्ये घरातील वातावरण थोडंसं गढूळ होण्याची शक्यता आहे. घरातल्या ज्या व्यक्ती खास करून जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर सप्तमातला रवी प्रतियोग करणार आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर दशमातला शनी केंद्रयोग करणार आहे आणि तृतीयामध्ये मंगळ वक्री होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध येणाऱ्या 2 ते 3 दिवसात बांधले जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. काळजी घ्या. त्याचप्रमाणे येणाऱ्या जवळजवळ 1.5 महिन्यापर्यंत तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या व्ययातल्या गुरुबरोबर षष्ठातला जो रवी आहे हा केंद्रयोग करणार आहे आणि भाग्यातल्या शनीबरोबर षष्ठातला बुध केंद्रयोग करणार आहे. याचप्रमाणे द्वितीयामध्ये मंगळ जो ग्रह आहे तो वक्री असणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातील त्रास खास करून मानसिक तणावाखाली जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. काळजी घ्या. याचप्रमाणे आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च जास्त प्रमाणात होऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शनीबरोबर पंचमातला बुध केंद्रयोग करणार आहे. पंचमातल्या रवीबरोबर लाभातला गुरु प्रतियोग करणार आहे आणि तुमच्याच राशीमध्ये मंगळ जो आहे तो वक्री झालेला आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्या प्रमाणात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. येणारा 1.5 महिना अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. मात्र
कुठलेही निर्णय घेताना छोटे किंवा मोठे विचार करणं जास्त गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. स्ट्रेस किंवा टेन्शन या दरम्यान जास्त प्रमाणात वाढू शकेल. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या बुधाबरोबर सप्तमातला शनी केंद्रयोग करणार आहे आणि चतुर्थातल्या रवीबरोबर दशमातला गुरु प्रतियोग करणार आहे. वेळामध्ये मंगळ जो ग्रह आहे तो वक्री झालेला आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध चांगले राहतील. थोड्या प्रमाणात मतभेद घडू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे वादविवाद टाळणं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात गरजेचं राहील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या जवळजवळ 1.5 महिना अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. कुठलंही प्रकरण जर का तुमच्या अगदी जवळ आले असेल तर त्या संदर्भातली काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं राहील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या गोष्टी जास्तच प्रमाणात वाढू शकतील. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. आपल्या कामकाजामध्ये पारदर्शकता ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला बुध आणि षष्ठातला शनी हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. तृतीयातला रवी आणि भाग्यातला गुरु हे परस्पर प्रतियोग करणार आहे. लाभामध्ये मंगळ वक्री होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात त्रास डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. फिरणं वगैरे किंवा प्रवास योग जास्त संभवता. येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये आर्थिक व्यवहारांकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या द्वितीयातला बुध आणि पंचमातला शनी हे परस्पर केंद्र करणार आहेत. द्वितीयातला रवी आणि अष्टमातला गुरु हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. दशमामध्ये मंगळ जो ग्रह आहे तो वक्री होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल आजच्या दिवशी दोघांमधले नातेसंबंध सुंदर दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहार करता किंवा इन्व्हेस्टमेंट करणं या संदर्भात काळजी घ्या. आरोग्याच्या संदर्भात ते सुद्धा छोटे मोठे त्रास दिसून येतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले तणाव जास्तच प्रमाणात वाढतील. वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याकडून तुम्हाला अपेक्षित मदत न मिळाल्यामुळे फ्रस्ट्रेशन थोडं जास्त प्रमाणात जाणवेल. कुठल्याही प्रकारचे नवीन प्रयोग मात्र करिअरच्या संदर्भात अजिबात करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला शनी आणि तुमच्याच राशीतला बुध हे परस्पर केंद्र करणार आहेत. तुमच्याच राशीतला रवी आणि सप्तमातला गुरु हे प्रतियोग करणार आहेत. भाग्यामध्ये मंगळ जो ग्रह आहे हा वक्री झालेला आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम मिळेल सुद्धा. येणार 2 ते 3 दिवसात घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर मतभेद किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा ताणले जाऊ शकतील. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. येणारा 1.5 महिना महत्त्वपूर्ण राहील. तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. दूरगामी परिणाम करणाऱ्या गोष्टी त्या संदर्भातले निर्णय या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला बुध आणि तृतीयातला शनी हे परस्पर केंद्र करणार आहेत. व्ययातला रवी आणि षष्ठातला गुरु हे परस्पर प्रतियोग करणार आहेत आणि अष्टमामध्ये मंगळ जो ग्रह आहे तो वक्री होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. येणार 2 ते 3 दिवसात कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. थोड्याफार प्रमाणात स्ट्रेस वगैरे जाणवेल आरोग्याच्या संदर्भात. येणारा 1.5 महिना अतिशय आवश्यक राहील. खास करून आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर करू शकतील. कुठल्याही कामाची नवीन सुरुवात येणाऱ्या 1.5 महिन्यात अजिबात करू नका. तुमचे अंदाज जोगू शकतील. इझी मनीच्या मागे लागू नका. स्ट्रेस येईल पण तो काळजी करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास.
मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला शनी आणि लाभातला बुध हे परस्पर केंद्रयोग करणार आहेत. लाभातला रवी आणि पंचमातला गुरु हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. सप्तमामध्ये मंगळ जो ग्रह आहे तो वक्री होणार आहे झालेला आहे. दिवस महत्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात खर्च आणि गुंतवणूक या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्या प्रमाणात वाद होऊ शकतील. येणारा 1.5 महिना मात्र अत्यंत महत्त्वाचा राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध दुरावले जाण्याची शक्यता राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या दशमातल्या बुधाबरोबर तुमच्या राशीतला जो शनी आहे हा केंद्र करणार आहे. चतुर्थातला गुरुबरोबर दशमातला रवी प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या षष्ठात मंगळ जो ग्रह आहे तो वक्री झालेला आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहाराच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं राहील. स्ट्रेस थोडासा वाढू शकेल. महत्त्वाचं म्हणजे येणारा 1.5 महिना अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास जर का तुम्हाला होत असतील तर लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे शारीरिक त्रास हे अचानकपणे मोठ्या प्रमाण गाठू शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला शनीबरोबर भाग्यातला बुध केंद्र करणार आहे. भाग्यातला रवी बरोबर तृतीयातला गुरु हा प्रतियोग करणार आहे आणि पंचमातला मंगळ वक्री झालेला आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोड्याफार प्रमाणात तुम्हाला स्ट्रेस जाणवेल. फिरणं वगैरे होईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कमिटमेंट प्रॉब्लेम्सचं कागदपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जाऊ शकतील. महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवाद नक्की होतील आणि ते टोकसुद्धा गाठू शकतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठी रिस्क शॉर्ट टर्ममध्ये अजिबात घेऊ नका. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे विशेष करून लक्ष देणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 7 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.